लातूर शहरात मोकाट श्वानांचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे। एका मोकाट श्वान चावल्यामुळे एकाचा मृत्यू झालेला आहे। आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आज महापालिकेत मोकाट श्वान आणून सोडलेले आहेत। आपण महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांशी बातचीत करणार, नगरसेवकाशी आपण आज महापालिकेत मोकाट श्वान आणून सोडलेले आहे। त्याचं कारण असं आहे की 8-10 दिवसापूर्वी लातूरमध्ये 3 ते 4 लोकांचा कुत्रे चावल्यामुळे जीव गेला। या लातूर शहरामध्ये मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट झालेला आहे। या ठिकाणी ज्याचा जीव गेला त्याच्या परिवारातील आई वडील हे सर्व लोक सुद्धा या ठिकाणी आलेले। पण एवढं झालेलं असताना सुद्धा इथलं प्रशासन असो किंवा सत्ताधारी असो या विषयावर गांभीर्याने घेत नसल्यामुळं शेवटी भारतीय जनता पार्टीला हे पाऊल उचलावं लागलं। आज लातूर शहरातली कुत्रे त्या महापालिकेला प्रशासनाला पकडता येत नसतील तर आम्हीच लातूर मध्ये असणाऱ्या कुत्र्यांना पकडून भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी महापालिकेच्या आयुक्तांना भेट देण्याचं काम आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टी म्हणून केलेलं आहे। एकंदरीत बघायला गेलं तर महापालिका प्रशासन हे नगरसेवकाच ऐकत नाही, वस्तुस्थिती आहे। आपल्यासोबत भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अजित पाटील कळकर नाही, आता तुम्ही बघा की विलास गोरवे नावाचा तरुण ज्याच्यावरती 15-20 कुत्र्यांनी हल्ला केला आणि त्याला जीव गमवावा लागला, त्याचे आई वडील त्याचे परिवार सगळे इथे उपस्थित आहे। आता ह्यांनी काय करायचं, ह्यांच्याकडे बघून तरी इथल्या आमदारांनी किमान त्यांना आधार देण्यासाठी विचारपूस करायला हवी होती, यांना मदत मिळावी ह्याच्यासाठी प्रयत्न करायला हवे होते। आणि आपल्या कुत्र्याचा प्रश्न जिथे 15,000 कुत्रे ते मार्गी लावण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजे। 15 दिवस झाले, 15 दिवसापासून त्यांनी त्यांच्या म्हणजे मुलाचं शव इथपर्यंत आणलं, इथं आंदोलन सुद्धा केलं। आता परत आमच्यासोबत ते इथं आंदोलनामध्ये सामील आहेत, म्हणजे ह्यांना आता खेट्या मारायला होता, तुम्ही त्यांचा जीव जाऊन सुद्धा खेट्या मारायला होता। याचा निषेध करण्यासाठी आम्ही इथं भारतीय जनता पार्टी म्हणून या ठिकाणी आंदोलन करतोय। आपल्यासोबत गटनेते त्यांच्याशी बातचीत करणार, कशी परिस्थिती आहे सध्या लातूर शहर महानगरपालिकेची अत्यंत दयनीय परिस्थिती आहे। ज्याच्या आंदोलन तुम्हाला आजच्या संबंध महाराष्ट्रभर कुठे दिसणार नाही, तिथं लातूर महानगरपालिकेला भारतीय जनता पार्टीने आमचे माननीय अध्यक्ष अजितजी पाटील कळकर, विरोधी पक्ष नेते देविदासजी काळे, आमचे सर्व सहकारी नगरसेवक यांनी या कुत्र्या संदर्भात आंदोलन केलं। ही गोष्ट सांगायला सुद्धा आम्हाला स्वतःला लाजिरवाणी वाटते, पण हे दुर्दैव, ही वेळ तशी आलेली आहे। तुम्ही आता संबंधित घरचे कुटुंबीय बघताय, त्यांच्या कुत्र्याच्या चावल्यामुळे एकाचा मृत्यू झालाय। रोज कुत्रे चावीच्या रोज शहरात घटना घडतायत। ह्या लातूर शहर महानगरपालिकेच्या आमदारांचं अजिबात लक्ष नाही, त्यांच्याकडे आर्थिक परिस्थिती नाही, पशुवैद्यकीय अधिकारी कायमस्वरूपी नाही, कुत्रे पकडायची डॉग व्हॅन म्हणतो आपण तसली कुठली व्यवस्था नाहीये। आर्थिक क्षमता नसताना फक्त पुढल्या निवडणुका घेऊन त्यांनी घेतलेला आहे ताब्यात, त्यांना ह्या गोष्टी करणे शक्य नाही। तुम्ही आपण याची दखल घेतली तर संबंध महाराष्ट्रभर कुत्र्यासाठी जर आंदोलन करावं लागलं असेल तर ह्यांची ऐपत, ह्यांची कार्यक्षमता ह्या सर्व ह्या आमच्या निषेधार्थात दिसून येते। एखाद्या गरीब कुटुंबाला न्याय मिळण्यासाठी आमचं आंदोलन आहे। शहरातील नागरिकांच्या सुरक्षिततेला प्रथम प्राधान्य भारतीय जनता पार्टी म्हणून आमचे सर्व सहकारी नगरसेवक अध्यक्ष यांनी दिलेला आहे। हे आंदोलनाचा पहिला टप्पा आहे, ह्यानंतर आम्ही हे आंदोलन तीव्र स्वरूपात आम्ही करणार आहोत। आपल्यासोबत काही दिवसापूर्वी, आठवड्यापूर्वी एका श्वान चावल्यानंतर एका युवकाचा मृत्यू झाला होता, त्याचे नातेवाईक आम्हाला ही ड्युटी देण्याची कारवाई आणि 25 लाख देण्याची। हे माझा मुलगा गेलेला आहे कुत्र्याच्या योगाने, 15 कुत्रे अंगावर लेकरायचं माझ्या पडलेले आहे, ते त्याला कोणीही केलेलं नाही। आणि गेल्या बारे हे ताणून टाकलं तर त्याला कोणी बघितलं ना, आमच्या इकडे कुत्रे कोणी पकडा आले नाहीत ना, काय नाही। ते काय मागणे 25 लाख देणे आणि ड्युटी लावणे। तर हे होते त्यांचे नातेवाईक आणि एकंदरीत महानगरपालिकेच्या या आंदोलनामध्ये लातूर शहरातील मोकाट प्रश्न मोठा गंभीर निर्माण झाला असून यावर महापालिका प्रशासनाने, सत्ताधाऱ्यांनी लवकरात लवकर उपाय करावा अशा पद्धतीची मागणी केलेली आहे। जर मागणी पूर्ण नाही केली तर आम्ही अधिकाऱ्यांच्या दालनामध्ये कुत्रे सोडू, आयुक्तांच्या दालनामध्ये कुत्रे सोडू अशा पद्धतीचं विधान भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवक व्यक्त करण्यात आहे। विजय कवाळे, नवराष्ट्र, लातूर।